मला माझी आई अग होशील काही या वासराची गाय नाही इच्छा माझी मोठी अस पूर्वी ग छोटी या तुम्हाची तळमळ तुला कळल का या तुम्हाची तळमळ तुला कळल का तुझ्या जवळ येणा माई ग आईची माया मिळल का जगातला कुठला शाहीर आई बद्दल लिहू शकत नाही आई आणि बाप यांच्याबद्दल लिहू शकत नाही एवढे उपकार आहेत तुम्ही तुमच्या कातड्याचा जोडा जरी करून आईला आणि बापाला जरी शिव घातला तरी उपकार भेटतात ही किमया लक्षात ठेवा फक्त एक गोष्ट होऊ शकते आईचे उपकार जर फेडायचे झाले तर भेटत नाही तुम्ही नीट वागा स्वतःहून आई वडील म्हणजे आमचं पोरग आमची पोरगी हिरा आहे त्या पोटे जन्माला आला बस विषय समाप्त झाला आमचा जन्म सार्थक झाला आई सोडून निघून गेल्यावर तिने लेकरून द्यायला पाहिलं म्हणतात जिने दिला जन्म घेऊन गेलीस तिला जिने दिला जन्म घेऊन गेलीस तिला मायेचा पाजर फुटला नाही का तुला मायेचा पाजर फुटला नाही का तुला मायेचा पाजर फुटला नाही का तुला कोणात टाकलंस कसली तुझी लीला कोणात टाकलंस कसली तुझी लीला या जगात वनवासी सोडलंस का मला जगात वनवासी सोडलंस का मला जगात वनवासी सोडलंस का मला हाय लय गगन गोत हो आई नाही पण चुलती आहे चुलता आहे मावशी आहे काकी आहे मामी आहे लय आहे तुम्ही सुद्धा गणगोत आहे पण आई नाही ना तुम्ही सुद्धा गणगोतच आहे माझं पण आई नाही ना आई कुठे आहे आई काय असते ते सांगतो माझ्या आईबद्दल मला सांगायचं म्हटल्यावरती मी आनंदाने सांगतो
मी रात्रीच्या कितीही वाजता घरी जाऊ द्या कार्यक्रमावर, रात्री 12ला जाऊ द्या, 1ला जाऊ द्या, 2ला जाऊ द्या, 3ला जाऊ द्या, मी एकदा जर दार ठोकलं तर दुसऱ्यांदा माझी आई मला कडी वाजवू देत नव्हते, पटकन दार उघडायचे. पहिलं तिचं म्हणणं असं असायचं, आलास का, तोंड हातपाय धुवून घे, जेवण गरम करते, जेवलास का, पोरं जेवलेत का. ती आई आहे, ती आई आहे. आज घरी गेल्याच्या नंतरला मंडळी पहाटे विचारते, हो कधी आला होता. तिचा जीव नाही असं नाही, तिचा नाही जीव आहे, पण तिने या केसावर प्रेम केलं, या आवाजावर प्रेम केलं, या चेहऱ्यावर प्रेम केलं. आईने कधी प्रेम केलं, ज्यावेळेस पोटामध्ये बाळ जन्माला आलं ना, तर ती विचार करायची फक्त चेहरा कुणावर जाईल, नाक कुणावर जाईल, रंग कुणावर जाईल. तिला माहिती सुद्धा नव्हतं पोरग माझ्यासारखं होईल, तरी सुद्धा ती आई प्रेम करत असते. 9 महिने 9 दिवस तिला आई म्हणतात. म्हणून आई आई असते, बायको बायको असते. म्हणून बायकोला बायकोची जागा द्या आणि आईला आईची जागा द्या. ज्या दिवशी तुमची बायको एक लेकराची आई होईल, तेव्हा तिला आईची माया काय असते कळेल. शेवटी बघा, दिन दिला जन्म घेऊन गेलीस तिला, मायेचा पाजर फुटला नाही का तुला, कोड्यात टाकलास कसली तुझी लीला, या जगात वनवासी सोडलस का मला, मनोभाव बनागे आणि सोनुभव बनागे यांच्याकडनं आईच्या गीतासाठी आले. धन्यवाद. हाय लय गगन गोत पण ध्यान तिचं येता, अगं थांबला जीवन तिच्या विना पळल का, माझं थांबला जीवन तिच्या विना पळल का, तुझ्या जवळ येडा माई ग, आईची माया मिळल का, तुझ्या जवळ येडा माई ग, जर रागाच्या भरात जर काय बोलले ना, तर लेकर आहे ना, महिना 2 महिने 3 महिने आईचं बापाचं तोंड बघत नाहीत आणि बोलत सुद्धा नाहीत त्यांच्या बरोबर. आजची लेकर अशी आहेत. एक काळ असा होता की लेकर बापाला आणि आईला घाबरत होते. बापाने जर डोळे वाचले ना, तर लेकरू असं मोतत होत. आणि हल्ली आता असं झालंय की आई बाप लेकराला घाबरायला लागले. का? पोरग काय म्हणते माहितीये का? बघा, 12 वर्षाचं, 13 वर्षाचं, 14 वर्षाचं, 8 वर्षाचं, माझ्या समोर केसेस आलेले आहेत या सगळ्या. 8 वर्षाचं, 10 वर्षाचं, 12 वर्षाचं, 15 वर्षाचं, 16 वर्षाचं पोरग काय म्हणताय आई बापाला की जर मला हात लावला ना तर मी जीव देईन, नाही तर घर सोडून निघून जाईन. आई बाप घाबरायला लागले आता लेकरांना. उलट झालं. पण शेवटी आई आणि बाप कुठं बघायला मिळतात मी पाहिलं. शेवटी सरणावरती आईला पाहिली, शेवटी सरणावरती आईला पाहिली, अधूर प्रेम इच्छा अधुरी राहिली, अधूर प्रेम इच्छा अधुरी राहिली, अधूर प्रेम इच्छा अधुरी राहिली. मी वेदना काळजात किती ग साहिली, तिला अग्नी डाग देताना जीवाची काहिली, अग्नी डाग देताना जीवाची काहिली, अग्नी डाग देताना जीवाची काहिली. येडू ऐक माझी बोली, तिला पाठवना ग खाली, अगं हे संकट सारं तुझ्या चरणी जळल का, तुझ्या जवळ येडा माय ग, आईची माया मिळल का.
मिनिटं 101 रुपयाला या गीतासाठी धन्यवाद. काळाचं काळचक्र कसा का चालवला. माझे वडील माझ्या पाठीचा कणा होते. खूप लोकांना असं वाटतं, आज हे मी खरं खरं जे काय आहे ते सांगतो. खूप लोकांना असं वाटतं की मला चंदन कांबळे यांनी गाणं शिकवलं. तर हे साप चुकीचं आहे. चंदन कांबळे यांनी गाणं नाही शिकवलं. मला माझे वडील सुरेश साठे यांनी गाणं शिकवलं. मी आता तो पोरगा जो माझा आहे तो 3 वर्षाचा आहे. जेव्हा 3 वर्षाचा मी होतो तर मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्टेजवरती हातामध्ये माईक घेतला होता. तो मला दिला होता सुरेश साठे यांनी. स्वर्गवासी सुरेश साठे माझ्या वडिलांचं नाव. माझे वडील हे इंटरनॅशनल आर्टिस्ट होते. 24 वेळा परदेशात जाऊन आले. त्यांचा मी मुलगा आहे. त्यांच्याकडनं मी गाणं शिकलो. माझ्या वडिलांनी मला गाणं शिकवलं. माझ्या वडील ज्यावेळेस गेले त्यावेळेस माझ्या पाठीचा कणा गेला आणि मी ऑफिशियल अनाउन्समेंट केली होती. त्यावेळेस टिकटॉक चालू होतं. इंस्टाग्राम नव्हतं तेव्हा, रील्स नव्हते तेव्हा, टिकटॉक होता आणि टिकटॉकला मी खूप मोठा स्टार होतो. मिलियनच्या आसपास माझे फॉलोअर्स होते. त्यावेळेस मी ऑफिशियल अनाउन्समेंट केली होती की आजपासून सोनूसाठी गाणं गाणार नाही. तर तुम्ही जनतेने मला कमेंट्स केल्या. काय काय लोक मला भेटायला आले की सोनू भाऊ असं करू नका, तुमचं गाणं ऐकल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. आणि आज तुमच्यामुळे हा सोनूसाठी जमतो. ते तुमचं प्रेम आहे, माया आहे. नाही तर माझं गाणं गेलं होतं. मला बाप आणि माझी आई गेल्याच्या नंतर माझं गाणं बंद होतं. मी गाणं गाणारच नव्हतो. माझ्या आई आणि वडिलांचे शेवटचे शब्द आहे की जोपर्यंत तुझं गाणं जिवंत आहे, तुझ्या गाण्यामध्ये तुझा आई आणि तुझा बाप जिवंत आहे. ज्या दिवशी तुझं गाणं बंद त्या दिवशी तुझा आई आणि बाप नाही. म्हणून मी गाणं गातो, नाही तर मला गाणं गायची इच्छा नाही. दिसू दे. काळाचं काळचक्र कसं ग चालवला. त्या सुरेशाला सुद्धा तुझ्या जवळ तू बोलवला.